आम्ही सारे खवय्ये. बनवतो मॅक्रोनी टोस्ट वा. मॅक्रोनी टोस्ट वा. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय आहे? हे आहे कांद्याच्या पाती, हिरव्या कांद्याच्या पाती. ओके. नंतर हे व्हीट ब्रेड, मॅक्रोनी, बटर, कॅरेट, चीज, नंतर भोपळा मिरची, टोमॅटो, कांदा, शिजलिंग मसाला, हे आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि लसूण. ओके. हे काय ह्याच्यावर काय केलंस तू? ह्याच्यामध्ये मॅक्रोनी आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला एका वाटी मॅक्रोनीसाठी 3 पाण्याच्या वाट्या घालायच्या, तर मॅक्रोनी बरोबर शिजतं. ओके. आणि मग शिजवायचं. बर. आणि त्याच्यामध्ये जर पाहिजे असेल आवडेल तर बटर घालू शकतो आपण आधीच. शिजवल्यानंतर बटर घालायचं, मग त्याला काय टेस्ट येते बटरची. बटरला कशी एक वेगळी टेस्ट असते. नंतर काय पाणी काढायचं त्याचं आणि त्याच्यामध्ये ते थंड पाण्याच्या ह्याच्याने धारे खालती घ्यायचं, म्हणजे काय ते थंड होतं नाही तर चिकटतात ते. ओके. म्हणजे आता हे सगळं थंड बिंड सगळं आपण करून आणलेलं आहे. साहित्य आपण लक्षात घेतलेलं आहे. आता इथे आपण काय केलेलं आहे? फ्राईंग पॅन मध्ये आपण जरा तेल घेतलं आणि ते गरम केलंय. ओके. तेल तापलेलं आहे. आता काय सगळं त्याच्यामध्ये आपण थोडे लसूण टाकायचे. लसूण घालू 1 चमचा. हो, 1 चमचा. ओके. त्याच्यामध्ये कांदा 1. तर सगळं. तर त्याच्यामध्ये कांद्याच्या पाती किती? बस. ते आलं लसूणची पेस्ट बस. जर आवडीने घालत जसं तिखट पाहिजे आपल्याला, मग तसं. ओके. आणि ते जरा फ्राय करून घ्यायचं. त्याला काय कांद्याच्या पातीला शिजायला जरा वेळ लागतो. बरं, अजूनही मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये. ते प्रश्न असा आहे की गरम तेलाला मोहन का म्हणतात? हे एकदा ते बसलं ना डोक्यात की बसलं. असं आहे माझं. तो फार वाईट म्हणजे प्रकार आहे. मोहन का म्हणतात असा माझा प्रश्न आहे. म्हणजे मागच्या वेळी एकदा आजी आल्या तर त्या म्हणाल्या की मोहन हे कृष्णाचं नाव आहे, मग कृष्णासारखं आपण ते आपण त्यात घातलं की मग ते जरा चरचरीत होतं, पण ते पटणेबल होतं जरा. आता हे आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो किती? बस. भोपळा मिरची आणि गाजर. काय मी गाजर बिजर असं खात तर नाही, तर आई असं असं काय ना काय करून खायला घालते. म्हणजे काय खायला पण मजा येते आणि बनवायला पण मजा येते. ओके. आता अजून काय घालायचं? आता हे झालं आपलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मॅक्रोनी घालायचं. ओके. किती घालू? सगळं घालू. आता त्याच्यावरती आपला सिझलिंग मसाला थोडा जास्ती घालेल, कारण का मॅक्रोनीला आणि खालची याला टेस्ट नाही, दोन्ही याला टेस्ट नाही. आणि लाल तिखट चवीनुसार आणि मीठ. आपण तो तवा कशासाठी ठेवलाय? हे तवा आपल्याला ब्रेड टोस्ट करण्यासाठी आपण ठेवलाय, किंवा आपण ओव्हन मध्ये ठेवून ग्रिल पण करू शकतो. जे अवेलेबल असेल त्याच्यावरती. आता मी एक काम करतो, मी हे ढवळायला घेतो, तू तिकडे ते करायला घे. आणि हे अजून आता हे घालायचं नाही ना एवढं? नाही, हे चीज नंतर, कारण का चीजला काय टेस्ट असते. बरोबर. बटर लागेल. ह्याच्यात घालू? हो. बस. ह्याला ब्रेडला पण दोन्ही साईडला लावून घ्यायचं, कारण ब्रेडला तो ब्रेड सोकतो बटर. बरोबर. त्याच्यामुळे ते टोस्ट करण्यासाठी आपण दोन्ही साईडला ब्रेडला लावून घ्यायचं बटर. नॉमिनल लावायचं, उगाच भसा लावायचं नाही. जसं आवडतं तसं लावायचं. पण दोन्ही बाजूने कसं लावणार तू? आता एक त्या साईडला ठेवून मग वरणाला पण लावू. अच्छा, असं टाकायचं, असं ठेवायचं. आयडियाची फायडिया. ओके. हे अप्रतिम झालंय काय जे झालंय ते. ह्याच्यावर काय झाकण बिकण ठेवायचं? नाही ना. दोन्ही साईडने टोस्ट करून मग मॅक्रोन त्याच्यावरती घालायचं. हो, आय सी. तर हे झणझणीत झाल्यामुळे काय, जर कोणाला आता काय झणझणीत नको असेल तर त्याच्यामध्ये आपण काय, अजून जर कोण नॉनव्हेज खाणार असेल तर मी तर खातो, मला आवडतं. मी एकदा त्याच्यामध्ये कोलंबी पण टाकलेला, कोलंबी किंवा असं
तर ते त्याच्यामध्ये पण चांगलं लागतं. ओके ओके. आता हे आपले टोस्ट झाले आहेत. आता माझी भाजी सुद्धा झाली ना. हो, भाजी पण झाली आता. बंद करू काय? हो. ओके. आता ह्याच्यावरती आपल्याला भाजी टाकायची म्हणजे मसाला. बरं. मी करू का? म्हणजे बघा किती घालायचं मला माहित नाही ना. ओके. मॅक्रोनी जरा भरपूर घालायचं, कारण टोस्ट आणि आपण मॅक्रोनी त्याच्यासाठीच केलंय. आणि मॅक्रोनीमुळे टेस्ट साठी आपण मॅक्रोनी खातो. ओके. आणि ह्याच्यावरती आता आपण चीज टाकू. किती बघ? भरपूर. असं भरपूर. त्याचं खायला मजा आली पाहिजे. खा लेको असं आहे ते. अप्रतिम लागणार आहे ते. आता काही चीज शिजलं नाही म्हणून ते बरोबर नाही लागत, तर त्याच्यासाठी आपण थोडंसं झाकण. ओके. एक मिनिट. मग हे झाल्यानंतर खायचं. डायरेक्ट खायला. आणि याच्यावर काय चटणी बिटणी? चटणी सॉस किंवा चटणी काय चांगली नाही लागत, म्हणून सॉस पाहिजे असेल तर सॉस. बरं हे झालंय हे कसं समजायचं? तर हे चीज आहे ना तसं नरम होईल आता थोड्या वेळात. ते पटकन होईल त्याच्यानंतर ते खायचं. ओके चला. घ्यायला आल्या गे तोपर्यंत मी ह्याची टेस्ट बघतो. मस्त. काय सुरेख हस्ताक्षर आहे तुमचं, दिसतंय मला. इथून लिहून घ्या साहित्य आणि कृती. मॅकरोनी टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याची पात, व्हीट ब्रेड स्लाइसेस, वाफवलेली मॅक्रोनी, बटर, गाजर, किसलेलं चीज, भोपळी मिरचीचे तुकडे, टोमॅटो, कांदा, सीझनिंग मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, तिखट, मीठ आणि लसूण. कृती: प्रथम मॅकरोनी वाफवून घ्यावी. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, कांद्याची पात आणि आलं लसूण पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो, भोपळी मिरची, गाजर, मॅकरोनी, सीझनिंग मसाला, तिखट आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. दोन्ही बाजूंना बटर लावून व्हीट ब्रेड स्लाइसेस भाजून घ्यावेत. ब्रेडवर मॅकरोनी, किसलेले चीज आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.